ओके डियर स्टूडेंट। तो हमारा 17 नंबर का लेसन है, सॉरी 17 नहीं, 7 नंबर का लेसन है, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16 17 एंड 18। तो इसको 8 मार्क का वेटेज है। ओके, तो इसमें जो इम्पोर्टेंट क्वेश्चंस है वो हम डिस्कस करने वाले हैं। ओके, तो फर्स्ट क्वेश्चन सबसे इम्पोर्टेंट इसमें है कॉन्टैक्ट प्रोसेस। ओके, सो सबसे इम्पोर्टेंट इसमें क्या है, कॉन्टैक्ट प्रोसेस। ओके, तो इस पे शॉर्ट नोट आता है, 3 मार्क्स के लिए क्वेश्चन रहता है कॉन्टैक्ट प्रोसेस। इसमें हम सल्फ्यूरिक एसिड का प्रिपरेशन करते हैं, प्रिपरेशन ऑफ सल्फ्यूरिक एसिड। ओके, तो देखो उसमें स्टेप नंबर फर्स्ट। ओके, तो स्टेप फर्स्ट में क्या करना है, हमें SO2 का प्रिपरेशन करना है। ओके, स्टेप फर्स्ट में क्या करना है, प्रिपरेशन ऑफ सल्फर डायऑक्साइड्स। ओके, तो देखो पहिले मग फर्स्ट काय घ्यायचं, सल्फर घ्यायचा, डायरेक्टली सल्फर घ्या, ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये हीट करा, तर इकडे डायरेक्ट काय भेटणार आपल्याला, SO2 सल्फर डायऑक्साइड्स. ओके, when sulfur is heated with oxygen, it gives out sulfur dioxide, preparation of sulfur dioxide. किंवा आयर्न पायराइड्स घेऊ शकता, आयर्न पायराइड्स मीन्स FeS2. ओके, FeS2 प्लस O2. तर इथे बघा कंपाऊंड काय फॉर्म होणार, आयर्न अँड ऑक्सिजनचा कंपाऊंड काय असतो, Fe2O3, रस्ट, आयर्न ऑक्साइड्स. सल्फर अँड ऑक्सिजनचा कंपाऊंड काय असेल इकडे, SO2 सल्फर डायऑक्साइड्स असेल. ओके, या दोन पद्धतीने तुम्ही SO2 प्रिपेअर करू शकता स्टेप फर्स्ट मध्ये, प्रिपरेशन ऑफ SO2. आता रिएक्शन बॅलन्स कशी करणार, इथे ऑड नंबर आहे, 2 ने मल्टिप्लाइड करा, Fe किती झाले, 4 झाले. सो इथे कोएफिशियंट किती घ्यायला लागणार, 4 घ्यायला लागणार. सल्फर 4 टू जा 8 झाले, सो इथे किती घेणार आपण, 8 झाले. ऑक्सिजन काउंट करा, 8 टू जा 16, 16 प्लस 6, 16 प्लस 6 22, 22 मीन्स वॉट, 11 ऑक्सिजन. ओके, तर ही पण रिएक्शन बॅलन्स झाली, एक रिएक्शन केली तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. स्टेप सेकंड्स. ओके, ऑक्सिडेशन ऑफ SO2. SO2 चा काय करायचं आहे, ते आपल्याला ऑक्सिडेशन करायचं. सो स्टेप सेकंड मध्ये SO2 प्लस O2 इट गिव्स व्हॉट, SO3 सल्फर ट्रायऑक्साइड. ओके, तर इथे इम्पॉर्टंट कॅटलिस्ट लक्षात ठेवायचा आहे, V2O5. तर कॅटलिस्टला हाफ मार्क आहे, सो इथे कॅटलिस्ट तुम्हाला लिहायचं आहे V2O5, व्हॅनेडियम पेंटॉक्साइड. रिएक्शन बॅलन्स करा, ऑड नंबर 2 ने मल्टिप्लाइड करा. ओके, तर इथे किती घ्यायला लागणार, 2 घ्यायला लागणार. ओके, तर सेकंड स्टेप मध्ये SO2 पासून काय प्रिपेअर केलं आपण, SO3. स्टेप थर्ड. स्टेप थर्ड मध्ये काय करायचा, SO3 गॅस आहे तो H2SO4 मध्ये पास करायचा. when SO3 gas, SO3 gas is passed into H2SO4. ओके, सगळे ऍड करायचे. ओके, H किती आहे, 2 आहेत. देन सल्फर किती होणार, 2 सल्फर, H2S2, H2S2, ऑक्सिजन 4 प्लस 3 7. ओके, सो O7 इथे हा कंपाऊंड भेटणार, हा जो कंपाऊंड आहे याचं नेम काय आहे, ओलेम. ओके, when sulfur trioxide gas is passed into H2SO4, it form olems. ओके, नंतर ओलेमचा हायड्रोलिसिस करायचं, H2S2O7 मध्ये H2O ची ऍडिशन करायची, H2O ची ऍडिशन केली तिथे ट्वाइस H2SO4 भेटतात. दिस इज व्हॉट प्रिपरेशन ऑफ H2SO4 बाय दी कॉन्टॅक्ट प्रोसेस. तर या लेसन मधला सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे. स्टेप फर्स्ट मध्ये कशाचं प्रिपरेशन करायचा, SO2 चा. सल्फर किंवा आयर्न पायराइड्स काय करायचे, ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये हीट करायचे, काय भेटणार इथे, सल्फाइड ऑक्साइड्स भेटणार. रिएक्शन कशी बॅलन्स केली ती आपण बघितली. ओके, देन स्टेप सेकंड्स मध्ये SO2 चा ऑक्सिडेशन करायचा इन प्रेझेन्स ऑफ व्हॅनेडियम पेंटॉक्साइड, इट फॉर्म सल्फाइड ट्रायऑक्साइड गॅस. सल्फाइड ट्रायऑक्साइड गॅस कशामध्ये पास करायचा, H2SO4 मध्ये, हे ऍड करा, H2S2O7 भेटणार. H2S2O7 मीन्स व्हॉट, ओलेम. अँड देन हायड्रोलिसिस ऑफ ओलेम, ओलेम मध्ये वॉटरची ऍडिशन करायची, वॉटरची ऍडिशन केली तर इथे ट्वाइस H2SO4 भेटणार. ओके, देन सेकंड मेथड मध्ये प्रिपरेशन ऑफ क्लोरीन, क्लोरीनचा प्रिपरेशन आहे तो एक करायचा, डिकॉन प्रोसेस. ओके, डिकॉन प्रोसेस एक इम्पॉर्टंट आहे. प्रिपरेशन ऑफ Cl2, क्लोरीन गॅसचं प्रिपरेशन. देन प्रिपरेशन ऑफ क्लोरीन Cl2 बाय द डिकॉन प्रोसेस, डिकॉन प्रोसेस. ओके, डिकॉन प्रोसेस मध्ये काय करायचा, क्लोरीनचा एअर ऑक्सिडेशन करायचा, सॉरी हायड्रोक्लोरिक ऍसिडचा एअर ऑक्सिडेशन करायचा.
हायड्रोक्लोरिक ऍसिड मीन्स आउट HCl प्लस O2. कॅटलिस्ट डिकॉन प्रोसेस मध्ये लक्षात ठेवा कॉपर क्लोराईड काय आहे कॅटलिस्ट आहे. ओके, आता या कंपाऊंड मध्ये बघा हायड्रोजन आणि ऑक्सिजन काय फॉर्म करतात इथे H2O फॉर्म करतात. ओके, H2O किती फॉर्म होतील दोन H2O फॉर्म होणार कारण ऑक्सिजन 2H सो 2H2O फॉर्म होणार. हायड्रोजन किती झाले 4 झाले. 4 हायड्रोजन करण्यासाठी इथे 4 ने मल्टिप्लाय करा. क्लोरीनचे ॲटम्स किती झाले 4 क्लोरीन ॲटम्स मीन्स 2Cl2 गॅस फॉर्म होणार. ओके, शॉर्ट नोट विचारतात डिकॉन प्रोसेस. ओके, preparation of Cl2 when hydrochloric acid is heated with oxygen or when hydrochloric acid undergoes air oxidation in presence of copper chlorides as a catalyst to form Cl2 gas. ओके, तर इथे क्लोरीन गॅस आपल्याला भेटणार किंवा कोणते पण ऑक्सिडायझिंग एजंट असतात हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर हिट केलं तर आपल्याला क्लोरीन भेटणार. फॉर एक्झाम्पल MnO2 प्लस HCl. तर इथे कंपाऊंड काय भेटणार MnCl2 Mn आणि हे रिॲक्ट होणार MnCl2 ओके प्लस H2O. तर इथे बघा ऑक्सिजन 2H सो H2O किती भेटणार 2 H2O भेटणार. हायड्रोजन किती झाले 4 झाले. 4 हायड्रोजन म्हणजे इथे 4 HCl घ्या. 2 क्लोरीन इथे गेले 2 शिल्लक राहिले मग ते 2 क्लोरीन काय फॉर्म करणार Cl2 गॅस फॉर्म करणार. दॅट मीन्स व्हॉट एनी ऑक्सिडायझिंग एजंट कुठले पण ऑक्सिडायझिंग एजंट असू द्या जर आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर हीट केले तर फायनल प्रोडक्ट आपल्याला काय भेटणार आहे क्लोरीन गॅस. ओके, देन याच्यामध्ये आणखीन एक डिफरन्स आहे रोम्बिक सल्फर अँड मोनोक्लिनिक सल्फर. तो डिफरन्स पण इम्पॉर्टंट आहे. रोम्बिक सल्फर ओके रोम्बिक सल्फर अँड सेकंड वन इज मोनोक्लिनिक सल्फर. ओके, डिफरन्स 2 मार्क्ससाठी एक्झामला येऊ शकतो हा. ओके, रोम्बिक सल्फर फर्स्ट पॉइंट ऑल्सो कॉल्ड एज अल्फा सल्फर. रोम्बिक सल्फरला आपण अल्फा सल्फर पण म्हणू शकतो. इट ऑल्सो कॉल्ड एज बीटा सल्फर. इथे आपण ह्याला मोनोक्लिनिकला बीटा पण म्हणू शकतो. ओके, देन क्रिस्टल स्ट्रक्चर असतो तो कसा असतो पेल येलो कलर असतो. पेल येलो कलर. इकडे जो क्रिस्टलचा स्ट्रक्चर आहे तो ब्राईट येलो असतो. ब्राईट येलो कलर. ओके, ब्राईट येलो कलर. देन नंतर इथे पॉइंट आणखीन लिहू शकता सॉल्युबल इन CS2 कार्बन डायसल्फाइड मध्ये सॉल्युबल आहे. इथे इनसॉल्युबल इन H2O मध्ये हा इनसॉल्युबल आहे. देन स्टेबल बिलो 369 केल्विन. ओके, स्टेबल बिलो 369 केल्विन. इथे स्टेबल अबोव 369 केल्विन. ओके, देन नंतर इथे आणखीन तुम्ही मेल्टिंग पॉइंट घेऊ शकता. इथे मेल्टिंग पॉइंट 385.8 केल्विन मेल्टिंग पॉइंट आहे. मेल्टिंग पॉइंट आणि नंतर इथे मेल्टिंग पॉइंट 393 केल्विनच्या अप्रॉक्स मेल्टिंग पॉइंट आपल्याला भेटणार. ओके, 393 केल्विन मेल्टिंग पॉइंट. ओके, आणखीन इथे पॉइंट तुम्ही ऍड करू शकता ह्याच्यामध्ये अबोव 369 केल्विन it converts into बीटा सल्फर. कशामध्ये कन्वर्ट होतो बीटा सल्फर. नंतर इथे बिलो 369 केल्विन इट कन्वर्ट्स इनटू अल्फा सल्फर. तर असे बरेच सारे पॉइंट्स तुम्ही लिहू शकता. तर डिफरन्स साठी हा पण इम्पॉर्टंट आहे पॉइंट डिफरन्स बिटवीन रोम्बिक सल्फर अँड मोनोक्लिनिक सल्फर. तर पॉइंट बघा इट ऑल्सो कॉल्ड एज अल्फा सल्फर ऑल्सो कॉल्ड एज बीटा सल्फर. पेल येलो कलर आहे. ओके, इथे ब्राईट येलो कलर आहे. सॉल्युबल इन CS2 insoluble in H2O. Stable below 369 Kelvin. Okay, stable above 369 Kelvin. Melting point is hot 385.8 Kelvin. Melting point is 393 Kelvin. Okay, then above 369 Kelvin it converts into beta sulfur. Below 369 Kelvin it converts into अल्फा सल्फर. आणखीन इथे क्रिस्टल स्ट्रक्चर लिहू शकता. क्रिस्टल स्ट्रक्चर असतो इथे ऑर्थोरोम्बिक क्रिस्टल स्ट्रक्चर आहे. ऑर्थोरोम्बिक क्रिस्टल स्ट्रक्चर
आणि ते क्रिस्टल स्ट्रक्चर इज मोनोक्लिनिक. ओके, मोनोक्लिनिक क्रिस्टल स्ट्रक्चर. ओके, तर हा डिफरन्स पण एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. डिफरन्स बिटवीन रोम्बिक सल्फर अँड मोनोक्लिनिक सल्फर. ओके, देन त्याच्यामध्ये सल्फ्युरिक ऍसिड्स आहे. ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ ऑक्सी ऍसिड ऑफ सल्फर असा एक क्वेश्चन आहे. तर ऑक्सी ऍसिड ऑफ सल्फरचे स्ट्रक्चर काढायला विचारतात. ओके, तर फॉर एक्झाम्पल बघा, सपोज H2SO3चा स्ट्रक्चर तुम्हाला ड्रॉ करायला विचारतील किंवा H2SO4 असेल. ओके, H2SO5 असेल किंवा H2S2O7 असेल. यांचे स्ट्रक्चर एक तुम्हाला काढायला विचारू शकतात किंवा ऑक्सिडेशन स्टेट ऑलरेडी तुम्ही काढू शकता. ओके, तर बघा आता H2SO3चा स्ट्रक्चर कसं असेल, सेंटरला सल्फर असणार, 3 ऑक्सिजन काढायचे. ओके, नंतर हायड्रोजन आहेत ते इथे ओला असणार. जिथे हायड्रोजन नाही तिथे काय असणार, डबल बॉन्ड असणार. व्हॅलेन्सी कंप्लीट करायची. सल्फरच्या व्हॅलेन्स शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन असतात. 6 मधले किती गेले, 1 2 3 4. 4 इलेक्ट्रॉन बॉन्ड फॉर्मेशन मध्ये गेले, 2 राहिले, म्हणजे एक काय येणार इथे, लोन पेअर. दिस इज स्ट्रक्चर ऑफ H2SO3. H2SO4चं स्ट्रक्चर, सल्फ्युरिक ऍसिडचं स्ट्रक्चर S. ओके, 4 बॉन्ड, 4 ऑक्सिजन काढायचे पहिले. देन इथे OH, जिथे ऑक्सिजन नाही तिथे डबल बॉन्ड असणार. ओके, सल्फरच्या व्हॅलेन्स सेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स, बॉन्डिंग मध्ये किती गेले, 1 2 3 4 5 6. तर हा स्ट्रक्चर बरोबर आहे, लोन पेअर वगैरे नसणार. नंतर इथे H2SO5 पेरॉक्सी मोनोसल्फ्युरिक ऍसिड आहे. पेरॉक्सी मोनोसल्फ्युरिक ऍसिड मीन्स व्हॉट, पेरॉक्साइड मध्ये ऑक्सिजन बॉन्ड प्रेझेंट असतो. ओके, दॅट मीन्स व्हॉट, पेरॉक्सी मोनोसल्फ्युरिक ऍसिड. म्हणजे इथे फक्त हा हायड्रोजन काढायचा, इथे ऑक्सिजन द्यायचा आणि परत इथे एक H द्यायचं. तर लिंकेज काय फॉर्म झालं इथे, पेरॉक्साइड. सो दिस इज व्हॉट H2SO5 चं स्ट्रक्चर आहे, पेरॉक्सी मोनोसल्फ्युरिक ऍसिड्स. देन नंतर H2S2O7 चं स्ट्रक्चर आपल्याला काढायचं. ओके, इथे 2 सल्फर आहेत, ऑड नंबर असेल तर SOS चा लिंकेज करायचा. ओके, आता टोटल किती ऑक्सिजन आहेत, 7 मधला एक ऑक्सिजन गेला, म्हणजे किती राहिले, 6 ऑक्सिजन. इकडच्या सल्फरला 3 ऑक्सिजन द्यायचे, या सल्फरला इकडे 3 ऑक्सिजन द्यायचे. ओके, ऑक्सिजन नंतर काय करायचे, हायड्रोजन द्यायचे. इथे एक इथे हायड्रोजन दिला आणि इथे एक हायड्रोजन दिला. ओके, इथे सिंगल बॉन्ड आहे ऑक्सिजनचा, डबल बॉन्ड करायचा, सिंगल डबल, इथे डबल करायचा, इथे डबल करायचा. दिस इज ऑट स्ट्रक्चर ऑफ H2S2O7. तर या 4 क्वेश्चन्स मध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे कॉन्टॅक्ट प्रोसेस. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, explain the traits of group 16 elements, atomic size, electronegativity and ionization enthalpy. तर 3 मार्क्स साठी क्वेश्चन येऊ शकतो. ओके, फर्स्ट बघा, आता 16 ग्रुप एलिमेंट्स काय आहेत, ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युनियम अँड पोलोनियम. ओके, तर हे 16 ग्रुपचे एलिमेंट्स आहेत. मग ॲटॉमिक साईजचा ट्रेंड्स कसा एक्सप्लेन करणार, ॲज वी गोइंग फ्रॉम टॉप टू बॉटम, in the 16 group elements, नंबर ऑफ शेल्स काय होतात, इन्क्रीज होतात. ओके, मग ऑक्सिजन मध्ये किती शेल्स असतात, 2 शेल्स असतात. सल्फर मध्ये किती शेल्स असतात, 3 शेल्स असतात. नंतर परत 1 2 3 4. ओके, तर टॉप टू बॉटम आपण जर गेलो ग्रुपमध्ये तर नंबर ऑफ शेल्स काय होतात, इन्क्रीज होतात. आणि नंबर ऑफ शेल इन्क्रीज झाले की ॲटॉमिक साईज काय होते, इन्क्रीज होते. मग हे फक्त एक्सप्लेन करायचंय. ओके, ॲज वी गोइंग फ्रॉम टॉप टू बॉटम इन 16 ग्रुप एलिमेंट्स, number of shells increases. As the number of shells increases, atomic size also increases. Okay, आणि मग सिक्वेन्स ऑर्डर त्याच्यामध्ये घ्यायची. ऑर्डर पोलोनियम साईज ग्रेटर असेल ऍज कम्पेअर टू टी, ऍज कम्पेअर टू SE, S अँड O. ॲटॉमिक साईज ऑर्डर, मग हे खाली ऑर्डर घ्यायची. देन सेकंड, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ओके, तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड ॲटॉमिक साईज कसे असतात, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. तर टॉप टू बॉटम साईज इन्क्रीज होते आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होते, डिक्रीज होते. मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये फक्त एवढंच घ्यायचं, इन 16 ग्रुप एलिमेंट ऍज वी गोइंग फ्रॉम टॉप टू बॉटम, ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. ऍज द ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस. सो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची ऑर्डर कशी भेटणार आपल्याला, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑर्डर इज सॉट, ऑक्सिजन इज ग्रेटर दॅन, सल्फर इज ग्रेटर दॅन, SE इज ग्रेटर दॅन, T इज ग्रेटर दॅन PO. तर ही ऑर्डर भेटणार. देन नंतर थर्ड आहे आयोनेशन एन्थॅल्पी. ओके, आयोनेशन एन्थॅल्पी दॅट मीन्स व्हॉट, आयोनेशन एन्थॅल्पी म्हणजे काय असते, अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड
टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन फ्रॉम व्हॅलन्स शेल्स. व्हॅलन्स शेल्स मधले इलेक्ट्रॉन काढण्यासाठी जी एनर्जी लागत असते त्याला काय म्हणतो आपण, आयोनायझेशन एन्थाल्पी. आता इथे ऑक्सिजन मध्ये दोनच शेल आहेत. ओके, सल्फर मध्ये 3 शेल्स आहेत. इथे इलेक्ट्रॉन्स हा आपल्याला काढायचा आहे, इथे पण हा इलेक्ट्रॉन आपल्याला काढायचा आहे. पण इथे बघा, न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन्स मध्ये काय असतो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, बिकॉज हिअर आर निगेटिव्ह चार्ज अँड न्यूक्लियस इज होल्ड्स पॉझिटिव्ह चार्ज. तर इथे इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस मध्ये डिस्टन्स कमी आहे, सो इथे फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं आहे, जास्त आहे. इथे डिस्टन्स जास्त आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी आहे, म्हणजे हा इलेक्ट्रॉन काढण्यासाठी एनर्जी आपल्याला जास्त लागणार. दॅट मीन्स व्हॉट, ऍटमची साईज जेवढी स्मॉल असते तेवढं त्याचं आयोनायझेशन एन्थॅल्पी कसं असणार, जास्त असणार. मग एक्सप्लेन ट्रेंड्स कसा करणार आपण, as we going from top to bottom, atomic size increases. As the atomic size increases, ionization enthalpy decreases. So ionization enthalpy चा sequence पण असंच असेल. O is greater than S is greater than SE, T and PO. ओके, तर हे 3 ट्रेंड्स तुम्हाला एक्सप्लेन करता आले पाहिजेत. ओके, आणि खाली आहे ती ऑर्डर तुम्हाला घ्यायची आहे. ओके, 17 ग्रुप्स साठी आला तरी पण सेमच आहे. ओके, ट्रेंड्स, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, ॲटॉमिक साईज वगैरे सेम ट्रेंड्स असेच एक्सप्लेन करू शकतो आपण 17 ग्रुप आणि 18 ग्रुपसाठी. ओके, देन नेक्स्ट आणखीन एक पॉइंट बघा, क्लासिफिकेशन ऑफ ऑक्साइड्स. क्लासिफिकेशन ऑफ ऑक्साइड्स. ओके, ऑक्साइडचं classification of oxides. What is mean by oxides? Binary compound of oxygen with an elements is called what? Oxides. Oxide म्हणजेच काय, ऑक्सिजनचे एलिमेंट्स बरोबर जे कंपाऊंड असतात त्यांनाच काय म्हणतो आपण, ऑक्साइड्स. बायनरी कंपाऊंड ऑफ ऑक्सिजन विथ अन एलिमेंट्स इज कॉल्ड व्हॉट, ऑक्साइड्स. तर ऑक्साइडचे टोटल 4 टाइप्स असतात. फर्स्ट ऑक्साइड आपण घेऊयात, ए टाइप इज व्हॉट, ऍसिडिक ऑक्साइड्स. ऍसिडिक ऑक्साइड्स. ओके, then second B is what, basic oxide, basic oxides. Third one is what, amphoteric oxide, amphoteric oxides, amphoteric oxides. And D is what, neutral oxides. There are 4 types of oxides. 4 types of oxide असतात, acidic oxide, basic oxide, amphoteric oxides and neutral oxides. तर acidic oxide चे एक्झाम्पल्स आपण सपोज घेतले, CO2, SO2, SO3. ओके, हे एक्झाम्पल कशाचे आहेत, ऍसिडिक ऑक्साइड्स. ओके, बेसिक ऑक्साइडचे एक्झाम्पल्स, कॅल्शियम ऑक्साइड्स, सोडियम ऑक्साइड्स, बेसिक ऑक्साइड. एम्फोटेरिक ऑक्साइड्स, झिंक ऑक्साइड, अल्युमिनियम ऑक्साइड्स, टिन ऑक्साइड्स, एम्फोटेरिक ऑक्साइड्स. अँड न्यूट्रल ऑक्साइड NO, CO अँड N2O. हे 3 न्यूट्रल ऑक्साइड्स असतात. ओके, तर बघा, oxides are classified into 4 types. Acidic oxides. Okay, then what is mean by acidic oxides? The oxides which when dissolved in waters form acid is called acidic oxide. जे ऑक्साइड वॉटर मध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर ऍसिड फॉर्म करतात त्यांना काय म्हणतो आपण, ऍसिडिक ऑक्साइड्स. आता फॉर एक्झाम्पल बघा, SO3 आहे. ओके, मग SO3 हा ऑक्साइड आहे, तो जर आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केला, वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केले तर आपल्याला कंपाऊंड काय भेटणार इथे, H2SO4, सल्फ्युरिक ऍसिड भेटणार. सो दिस ऑक्साइड इज सॉल्ट ऍसिडिक ऑक्साइड्स. इथे आपल्याला काय घ्यायचंय, SO3 घ्यायचंय. सो SO3 प्लस H2O, H2SO4 भेटणार, H2SO4. देन सपोज CO2 आहे, CO2 प्लस ऍड करा H2O, इकडे काय भेटणार, H2CO3, कार्बोनिक ऍसिड भेटणार. हे रिएक्शन्स त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता. Acidic oxide when dissolved in water to produce an acid, so it called as acidic oxide. Basic oxide, जे ऑक्साइड वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर बेस फॉर्म करतात ते ऑक्साइड काय असतात आपले, बेसिक ऑक्साइड. द ऑक्साइड विच वेन डिझॉल्व्ह इन वॉटर्स प्रोड्यूस अँड बेस इज कॉल्ड बेसिक ऑक्साइड. फॉर एक्झाम्पल, कॅल्शियम ऑक्साइड. ओके, कॅल्शियम ऑक्साइड मध्ये वॉटरची ऍडिशन करा, वॉटरची ऍडिशन केली तर प्रोडक्ट काय भेटणार आपल्याला, कॅल्शियम हायड्रॉक्साइड. ओके, कॅल्शियम हायड्रॉक्साइड. देन सोडियम ऑक्साइड Na2O प्लस H2O ऍड केलं तर इथे काय भेटणार आपल्याला, सोडियम हायड्रॉक्साइड, ट्वाइस सोडियम हायड्रॉक्साइड. सो दिस ऑक्साइड इज कॉल्ड व्हॉट, बेसिक ऑक्साइड. देन व्हॉट इज मीन बाय एम्फोटेरिक ऑक्साइड्स, जे ऑक्साइड ऍसिड आणि बेस दोन्ही बरोबर पण रिॲक्ट होतात ते ऑक्साइड्स काय असतात आपले, एम्फोटेरिक ऑक्साइड. झिंक ऑक्साइड अँड
aluminum oxide, the oxide which react with acid as well as base called amphoteric oxide. For example, झिंक ऑक्साइड आहे, झिंक ऑक्साइडची HCl बरोबर रिएक्शन करा. ओके, एक H2O साइडला निघेल, 2 HCl घ्यायचे, ते प्रोडक्ट इज सॉल्ट झिंक क्लोराइड प्लस सॉल्ट H2O. देन झिंक ऑक्साइड प्लस NaOH बरोबर रिएक्शन करायची. HCl 2 घेतले, सो बेस पण 2च घ्यायचे. ते साइड प्रोडक्ट काय काढायचं ते H2O, राहिलेले सगळे कंबाईन करून टाकायचे. मग काय काय राहतात, 2 सोडियम राहतात, एक झिंक राहतो आणि ऑक्सिजन 3 आहेत, 3 मधला एक इथे गेला तर 2 ऑक्सिजन. ओके, हा कंपाऊंड भेटेल आपल्याला. ओके, सो दिस ऑक्साइड इज कॉल्ड व्हॉट, एम्फोटेरिक ऑक्साइड. इथे हा ऑक्साइड कशा बरोबर रिएक्ट झाला, ऍसिड बरोबर, आणि इथे बेस बरोबर. देन न्यूट्रल ऑक्साइड्स, जे ऑक्साइड ऍसिड बरोबर रिएक्ट होत नाही आणि बेस बरोबर पण रिएक्ट होत नाही, ते ऑक्साइड काय असतात, न्यूट्रल ऑक्साइड. 3 एक्झाम्पल लक्षात ठेवा, NOCO, N2O. N2O इज व्हॉट, नायट्रस ऑक्साइड. लाफिंग गॅस, लाफिंग गॅस म्हणजेच काय असतो, N2O. ओके, देन नंतर क्लासिफिकेशन ऑफ ऑक्साइड्स. नंतर ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ ओझोन अँड राईट इट्स 2 युजेस, असा पण क्वेश्चन येऊ शकतो. ओझोनचं स्ट्रक्चर ड्रॉ करा आणि त्याचे 2 यूज आपल्याला लिहायचे आहेत. ओके, तर फर्स्ट, आता ओझोनचं स्ट्रक्चर जर आपण काढला, O3चं स्ट्रक्चर आपल्याला काढायचं. ओके, O डबल बॉन्ड, एक सिंगल बॉन्ड, 3 ऑक्सिजन काढायचे, डबल बॉन्ड एक आणि एक सिंगल बॉन्ड नाही. एक ऑक्सिजनवरती एक लोन पेअर द्यायचा, इथे 2 लोन पेअर द्यायचे आणि ह्याला इथे 3 लोन पेअर द्यायचे. ओके, तर स्ट्रक्चर बघा, एक ऑक्सिजनला एक लोन पेअर द्या, दुसऱ्याला 2 लोन पेअर द्या आणि तिसऱ्याला 3 लोन पेअर द्या. ओके, हा ओझोनचं स्ट्रक्चर आहे. ओझोनचा यूज काय आहे, एअर प्युरिफिकेशन साठी. ओके, एअर प्युरिफिकेशन साठी कशाचा वापर करतो आपण, ओझोनचा वापर करतो एअर प्युरिफिकेशन करण्यासाठी. ओके, आता बघा, एअर प्युरिफिकेशन, ओझोन इज हॉट ब्लिचिंग एजंट. ब्लिचिंग एजंट म्हणून पण आपण वापर करू शकतो. स्टेरिलायझिंग ऑफ वॉटर, वॉटर प्युरिफिकेशन साठी, वॉटर प्युरिफिकेशन किंवा स्टेरिलायझिंग ऑफ वॉटर्स. ब्लिचिंग एजंट, ब्लिचिंग ऑफ पेपर. ओके, पेपरचं ब्लिचिंग करायचं असेल, ऑइलचं ब्लिचिंग करायचं असेल, तर आपण कशाचा वापर करू शकतो, ओझोन. ओके, ओझोन इज हॉट अँटीसेप्टिक्स, त्याच्यामुळे बॅक्टेरियाज वगैरे असतात ते काय होतात, किल होतात. आता बघा, आपले जे प्लांट्स असतो, आपल्या दारापुढे वगैरे काय तुळस असते, बरोबर ना, तर तुळस मॉर्निंगच्या टायमिंगला, म्हणजे ऍट द टाइम ऑफ 6 to 7 इन बिटवीन, त्या टाइमला काय करते, O3 गॅस इमिट करत असते. त्याच्यामुळे सकाळी सकाळी काय आपले माणसं असतात ते तुळशीभोवती राऊंड मारतात, कारण ती एअर काय होते तिथे प्युरिफाय होते. इट इज ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ ओझोन गॅस. ओके, तर ओझोनचा काय करायचं आपल्याला, स्ट्रक्चर आणि त्याचे 2 युजेस. यूज इज फॉर एअर प्युरिफिकेशन साठी, सिनेमा हॉल असतील किंवा लार्ज जे हॉल असतात, मीटिंग हॉल वगैरे. नंतर वॉटर प्युरिफिकेशन. ओके, आपण जर बिस्लरी वॉटर वगैरे घेतला, तर त्याच्यामध्ये बघा स्टिकर असतो, त्याच्यावरती लिहिलेलं असतं ओझोन या वॉटर मधून पास केलेला आहे. ओके, सो वॉटर प्युरिफिकेशन साठी वगैरे आपण यूज करू शकतो. देन नेक्स्ट, ड्रॉ द स्ट्रक्चर्स ऑफ. ओके, स्ट्रक्चर आपल्याला ड्रॉ करायचे आहेत, XeF6, XeO3, XeOF4, XF2ClF3SO2 and SF6. ओके, तर एक्झामसाठी एक 2 एक्झाम्पल्स देऊ शकतात ड्रॉ द स्ट्रक्चर साठी. ओके, कारण या लेसन वरती बरेच सारे क्वेश्चन्स असतात, वेटेज जास्त आहे, 8 मार्काचं वेटेज. ओके, सो फर्स्ट आपण हा स्ट्रक्चर काढूयात XeF6 चा. तर सेंटरला काय असणार, झिनॉन. ओके, आणि 6 फ्लोरीन आहेत, मग त्याचे 6 फ्लोरीन काढायचे इथे, 1 2 3 4 5 6. ओके, 6 फ्लोरीन काढली. आता नंतर चेक करायचा लोन पेअर असेल का. ओके, तर आता इथे Xe आहे, टोटल व्हॅलेन्स शेल्स मध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात. ओके, तर बॉन्डिंग मध्ये किती इलेक्ट्रॉन्स गेले, 1 2 3 4 5 6 गेले, तर 2 इलेक्ट्रॉन राहिले. मग ते 2 इलेक्ट्रॉन काय करतात, एक लोन पेअर फॉर्म करतात. म्हणजे इथे एक लोन पेअर आहे आणि 6 फ्लोरीनचे 6 बॉन्ड आहेत. सो हायब्रिडायझेशन काय झालं इथे, 1 2 3 4 5 6 7. 7 असेल तर हायब्रिडायझेशन काय घेतो आपण, sp3d3 हायब्रिडायझेशन असेल. ओके, आणि sp3d3 हायब्रिडायझेशन मध्ये एक लोन पेअर असेल तर स्ट्रक्चर कसं असतो, डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल. सो स्ट्रक्चर इज व्हॉट, डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल स्ट्रक्चर.
ऑक्टाहेड्रल. तर हायब्रिडायझेशनचा आपण एक सेपरेट लेक्चर्स बघितलेलं आहे, कसे काढायचे आणि स्ट्रक्चर काय आहे ते तुम्ही बघू शकता. तर लक्षात ठेवा, स्ट्रक्चरला 1 मार्क आहे आणि नेमला 1 मार्क आहे. जर 1 मार्क साठी क्वेश्चन आला तर हाफ मार्क स्ट्रक्चरला असेल आणि हाफ मार्क नेमला आहे. सो हे नेम्स असतात ते इम्पॉर्टन्स आहेत खाली. सो XE F6 चा स्ट्रक्चर हा आहे आणि स्ट्रक्चर कसं आहे, डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल स्ट्रक्चर. देन XeO3 चा स्ट्रक्चर काढायचा. मग सेंटरला काय असेल, झिनॉन. ओके, 3 ऑक्सिजन काढायचे, 1 2 3, 1 2 आणि 3. सो हायड्रोजन नाही आहेत, सगळे ऑक्सिजन इथे डबल बॉन्डने असणार. ओके, झिनॉनच्या व्हॅलेन्स सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन, बॉन्डिंग मध्ये किती गेले, 1 2 3, ओके, 4 5 6 इलेक्ट्रॉन गेले. ओके, मग 2 इलेक्ट्रॉन राहतात, मग 2 इलेक्ट्रॉन एक लोन पेअर फॉर्म करणार. 1 2 3 4. सो हायब्रिडायझेशन काय भेटणार, sp3. ओके, आता इथे बघा, sp3 हायब्रिडायझेशन मध्ये एक लोन पेअर आहे आणि 3 बॉन्ड आहेत किंवा हे 6 बॉन्ड आहेत. ओके, तर इथे स्ट्रक्चर कसं आहे, हा पिरॅमिडल स्ट्रक्चर. स्ट्रक्चर इज व्हॉट, पिरॅमिडल स्ट्रक्चर. ओके, XeO3 चा पिरॅमिडल स्ट्रक्चर आहे. नंतर XeOF4 चा स्ट्रक्चर काढायचा. XeOF4 चा स्ट्रक्चर काढला तर सेंटरला झिनॉन. ओके, 4 फ्लोरीन 4 कॉर्नरला काढा, 1 ऑक्सिजन डबल बॉन्डने. ओके, तर हा स्ट्रक्चर आपल्याला इथे भेटणार. किती इलेक्ट्रॉन गेले, 1 2 3 4 5 6 गेले, टोटल 8 असतात. सो एक काय असेल, लोन पेअर. स्ट्रक्चर इज व्हॉट, स्क्वेअर पिरॅमिडल स्ट्रक्चर. हा जो स्ट्रक्चर कसं आहे, स्क्वेअर पिरॅमिडल स्ट्रक्चर. स्क्वेअर पिरॅमिडल स्ट्रक्चर्स. देन सेकंड, सपोज XeF2 चं स्ट्रक्चर काढायचं आहे. सेंटरला Xe, 2 फ्लोरीन आहेत. ओके, टोटल 8 इलेक्ट्रॉन असतात, 8 मधले 2च गेले बॉन्ड फॉर्मेशन मध्ये, टोटल 6 इलेक्ट्रॉन राहतात. मग 6 इलेक्ट्रॉन किती लोन पेअर फॉर्म करणार, 3 लोन पेअर फॉर्म करणार. ओके, दिस इज स्ट्रक्चर ऑफ XeF2 आणि हा स्ट्रक्चर कसा आहे, लिनियर. सो दिस स्ट्रक्चर इज व्हॉट, लिनियर स्ट्रक्चर. ओके, देन नंतर सपोज आपल्याला ClF3 चा स्ट्रक्चर काढायचा आहे. ClF3. तर हा स्ट्रक्चर इम्पॉर्टंट आहे ClF3 चा एक्झाम साठी. ओके, तर बरेच वेळेस हा स्ट्रक्चर ड्रॉ करण्यासाठी विचारलेला आहे ClF3 चा. तर सेंटरला Cl असणार, इथे F F F. ओके, Clच्या व्हॅलेन्स सेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात, 7 मधले 3 बॉन्ड फॉर्मेशन करण्यासाठी गेले तर 4 इलेक्ट्रॉन राहतात. 4 इलेक्ट्रॉन म्हणजेच 2 लोन पेअर्स फॉर्म होणार. सो 1 2 3 4 5. ओके, हायब्रिडायझेशन इज व्हॉट, sp3d2 हायब्रिडायझेशन. आता इथे हे स्ट्रक्चर कसं फॉर्म झाला, टी शेप. तर ClF3 चा स्ट्रक्चर कसं आहे, टी शेप स्ट्रक्चर आहे, टी शेप स्ट्रक्चर. देन परत तुम्ही SO2 चा पण स्ट्रक्चर काढू शकता. हा पण स्ट्रक्चर इम्पॉर्टंट आहे. हे लास्टचे 2 स्ट्रक्चर इम्पॉर्टंट आहेत. स्ट्रक्चर S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O. ओके, तर सल्फरच्या व्हॅलेन्स सेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन असतात, 6 मधले बॉन्डिंग मध्ये किती जातात, 1 2 3 4 जातात. तर एक लोन पेअर असणार. सो इथे एक लोन पेअर. स्ट्रक्चर इज सॉट अँग्युलर स्ट्रक्चर, अँगल फॉर्म झाला. सो स्ट्रक्चर कसं आहे ते, अँग्युलर. अँग्युलर स्ट्रक्चर ऑल्सो कॉल्ड एज बेंड स्ट्रक्चर, बेंड स्ट्रक्चर और व्ही शेप स्ट्रक्चर. ओके, कोणतं पण इथे तुम्ही घेऊ शकता, अँग्युलर, बेंड किंवा व्ही शेप स्ट्रक्चर घेऊ शकता. ओके, सो ड्रॉ द स्ट्रक्चर्स वरती क्वेश्चन एखादा असू शकतो. देन सेकंड क्वेश्चन इज ऑट इंटरहॅलोजन कंपाऊंड्स. ओके, what is interhalogen compounds? Write the types of interhalogen compounds, different type of interhalogen compounds, and draw their structures. असा डायरेक्ट 4 मार्क्स साठी पण क्वेश्चन येऊ शकतो. What is interhalogen compounds? Write their different types and draw their structures. Okay. So interhalogen compound म्हणजे काय? आता हॅलोजनचेच हॅलोजन बरोबरचे जे कंपाऊंड असतात त्यांना काय म्हणतो आपण, इंटरहॅलोजन कंपाऊंड. कंपाऊंड ऑफ हॅलोजन विथ इट सेल्फ इज कॉल्ड व्हॉट, इंटरहॅलोजन कंपाऊंड्स. ओके, आता फॉर एक्झाम्पल ClF3 च आपण घेतलं इथे, तर हा पण हॅलोजन आहे आणि हा पण हॅलोजन आहे. क्लोरीन पण हॅलोजन आहे, फ्लोरीन पण हॅलोजन आहे. ओके, म्हणजेच काय, हॅलोजनचेच हॅलोजन बरोबर जे असणारे कंपाऊंड असतात त्यांना काय म्हणतो आपण, इंटरहॅलोजन कंपाऊंड्स. कंपाऊंड ऑफ हॅलोजन्स विथ इट सेल्फ इज कॉल्ड इंटरहॅलोजन कंपाऊंड्स. ओके, मग डिफरंट टाइप ऑफ इंटरहॅलोजन कंपाऊंड, XX-1, XX-3, XX-5 अँड XX-7, अशा 4 टाईपचे इंटरहॅलोजन कंपाऊंड असतात.
ओके, मग फर्स्ट टाईपचा कंपाऊंड आपण इथे घेऊ शकतो, आय एफ घेऊ शकतो. ओके, ICl घेऊ शकतो. देन सेकंड टाईप मध्ये ClF3 आपण बघितलेलं आहे, किंवा इथे IF3 घेऊ शकता. या टाईप मध्ये तुम्ही IF5 घेऊ शकता आणि इथे IF7 घेऊ शकता. ओके, सो दीज आर द टाइप्स ऑफ इंटर हॅलोजन कंपाऊंड्स आणि हे एक्झाम्पल्स त्याच्यामध्ये घेऊ शकता. स्ट्रक्चर काढताना हा कसा काढणार स्ट्रक्चर? सेंटरला आय, इथे एफ, व्हॅलेन्स मध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात, 7 मधला एकच गेला, सो इथे 1 2 3 लोन पेअर्स भेटणार, 3 लोन पेअर्स भेटणार. ClF3 आत्ताच आपण काढलेलं आहे स्ट्रक्चर, ClF टी शेप स्ट्रक्चर. ओके, 2 लोन पेअर, दिस इज हॉट लिनियर स्ट्रक्चर. हा आहे तो कसा आहे? टी शेप स्ट्रक्चर. आता IF5 चं स्ट्रक्चर काढायचं. इथे सेंटरला आयोडीन, 5 फ्लोरीन काढायचे, F F F F अँड F. टोटल इलेक्ट्रॉन किती असतात? 7 असतात. 7 मधले बॉन्ड फॉर्मेशन मध्ये किती गेले? 1 2 3 4 5 गेले, तर 2 इलेक्ट्रॉन राहतात. 2 इलेक्ट्रॉन एक लोन पेअर फॉर्म करणार. ओके, आणि स्ट्रक्चर कसं आहे? हा स्क्वेअर पिरॅमिडल स्ट्रक्चर. तर याचं स्ट्रक्चर कसं असणार? स्क्वेअर पिरॅमिडल. देन लास्ट वन इज हॉट IF7. ओके, IF7 चं स्ट्रक्चर काढलं तर इथे सेंटरला आयोडीन आणि त्याला 7 फ्लोरीन काढायला लागणार. ओके, 7 फ्लोरीन, 1 2 3 4 5 6 अँड 7. ओके, व्हॅलेन्स सेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन, 7 चे 7 बॉन्ड फॉर्मेशन मध्ये गेले, सो लोन पेअर नाही येते. स्ट्रक्चर इज होट पेंटागोनल बायपिरॅमिडल स्ट्रक्चर. स्ट्रक्चर ह्याचं कसं असतो? पेंटागोनल बायपिरॅमिडल. हा पेंटागोन फॉर्म होतो आणि वरती 2 पिरॅमिड्स फॉर्म होतात, सो स्ट्रक्चर इज पेंटागोनल बायपिरॅमिडल. ओके, क्वेश्चन कसा आहे? व्हॉट इज इंटरहॅलोजन कंपाऊंड? राईट द डिफरंट टाइप्स ऑफ इंटरहॅलोजन कंपाऊंड. ओके, किंवा त्यांचे 2 एक्झाम्पल द्या, असं पण क्वेश्चन्स आहे. देन नंतर नेक्स्ट आहे ऑक्सी ऍसिड ऑफ क्लोरीन. ओके, ऑक्सी ऍसिड ऑफ क्लोरीन. तर क्लोरीन फॉर्म 4 डिफरंट टाइप ऑफ ऑक्सी ऍसिड्स. ओके, क्लोरीन हे 4 डिफरंट टाइपचे ऑक्सी ऍसिड फॉर्म करतो. फर्स्ट वन इज हॉट HClO. HClO फर्स्ट टाइप आपण इथे घेऊ, HClO. नंतर HClO2, HClO3 अँड HClO4. अशा डिफरंट टाइपचे ऑक्साइड्स असतात. ऑक्सिडेशन स्टेट इथे जर काढली क्लोरीनची, तर ऑक्सिडेशन स्टेट +1, इथे भेटणार +3 +5 अँड Cl ची ऑक्सिडेशन स्टेट इथे +7. ओके, HClO, HClO2, HClO3 and HCl4. These are all oxo acids of chlorine. Okay, write the names and structure of different oxo acid of chlorine. 3 marks चा questions आहे. Then first आहे तो hypochlorous acid. Hypochlorous acid, HClO, hypochlorous acid. Then second चा नेम आहे chlorous acid, HClO2. Then next आहे chloric acid, नेम पण इम्पॉर्टंट आहेत. आणि लास्ट नेम आहे HClO4 चा परक्लोरिक ऍसिड्स. ओके, तर बघा फॉर्म्युला फर्स्ट HClO, HClO2, HClO3 अँड HClO4. ओके, नेम फर्स्टचा हायपोक्लोरस ऍसिड, क्लोरस ऍसिड, क्लोरिक ऍसिड अँड परक्लोरिक ऍसिड. स्ट्रक्चर ड्रॉ कसं करणार? सेंट्रल आयटम काय आहे? क्लोरीन. मग सेंटरला Cl घ्यायचा. ओके, इथे O हायड्रोजन असणार, तो ऑलवेज ऑक्सिजनलाच असतो. 2 बॉन्ड कंप्लीट झाले ऑक्सिजनचे. ओके, मग क्लोरीनच्या व्हॅलेन्स शेल्स मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 7 इलेक्ट्रॉन असतात. मग 7 मधला एकच गेला इथे बॉन्ड फॉर्मेशन मध्ये, तर टोटल 6 इलेक्ट्रॉन राहतात. मग 6 इलेक्ट्रॉन 3 लोन पेअर्स काय करणार? फॉर्म करणार. सो दिस स्ट्रक्चर ऑफ हायपोक्लोरस ऍसिड. नंतर क्लोरस ऍसिड मध्ये फक्त एक एक्स्ट्रा ऑक्सिजन आहे, मग फक्त इथला एक लोन पेअर काढायचा आणि इथे काय द्यायचा? डबल बॉन्ड द्यायचा. ओके, दिस इज स्ट्रक्चर ऑफ व्हॉट? क्लोरस ऍसिड. क्लोरिक ऍसिड मध्ये परत एक ऑक्सिजन इन्क्रीज झाला. ओके, मग परत एक इथला लोन पेअर कमी करायचा आणि इथे डबल बॉन्ड O घ्यायचा. दिस इज स्ट्रक्चर ऑफ व्हॉट? क्लोरिक ऍसिड. परक्लोरिक ऍसिड मध्ये परत एक ऑक्सिजन इन्क्रीज होतो, सो परत हा एक लोन पेअर काढायचा आणि इथे काय द्यायचा? डबल बॉन्ड द्यायचा. सो दिस इज स्ट्रक्चर ऑफ व्हॉट?
परक्लोरिक ऍसिड. याच्यावरती पण 2-3 वेळेस क्वेश्चन्स आलेले आहेत बोर्ड एक्झामसाठी. देन नंतर बघा ऍसिडिक कॅरेक्टर ऑफ हायड्राइड्स, थर्मल स्टॅबिलिटी ऑफ हायड्राइड्स, बॉइलिंग पॉइंट ऑफ हायड्राइड्स, असे काही हे क्वेश्चन्स आहेत ते आपण बघणार आहेत. आता फर्स्ट ऍसिडिक कॅरेक्टर ऑफ हायड्राइड्स हा पॉइंट आपण बघणार आहे. ओके, आता आपण त्याच्यामध्ये एक ग्रुप कन्सिडर करूयात, 17 ग्रुप एलिमेंट्स. मग 17 ग्रुप एलिमेंट्स मध्ये एलिमेंट काय असतात? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. ओके, मग इथे हायड्राइड्स काय असणार? HF, HCl, HBr अँड HI. तर 17 ग्रुप एलिमेंटचे हे हायड्राइड्स आहेत. ओके, आता ऍसिडिक कॅरेक्टर्स कसे चेंज होणार? टॉप टू बॉटम इन्क्रीज होतात का डिक्रीज होतात ते आपण बघणार आहे. ओके, आता HFचं जर स्ट्रक्चर काढला तर HF मध्ये बॉन्ड लेंथ कमी असणार. ऍक्वियस सोल्युशन मध्ये काय भेटणार आपल्याला? H प्लस प्लस F मायनस भेटणार. ओके, HI चं स्ट्रक्चर काढलं तर H आणि I बॉन्ड लेंथ इथे जास्त असणार कारण आयोडीनची साईज लार्ज आहे. सो बॉन्ड लेंथ पण इथे लार्ज असणार. ऍक्वियस सोल्युशन मध्ये काय भेटणार आपल्याला इथे? H प्लस प्लस I मायनस. ओके, हो का? इथे HF मधला बॉन्ड पटकन ब्रेक होणार का HI मधला बॉन्ड ब्रेक होणार? इथे बॉन्ड लेंथ जास्त आहे. ओके, बॉन्ड लेंथ जास्त आहे म्हणजे हा जो बॉन्ड आहे तो काय आहे? वीक आहे. ओके, म्हणजे हा बॉन्ड इझिली काय होणार? ब्रेक होणार. आणि इझिली ब्रेक झाला की H प्लस आयन्स फॉर्म होणार. सो टॉप टू बॉटम ऍसिडिक स्ट्रेंथ काय होते? इन्क्रीज होते कारण X चे बॉन्ड वीक होतात आणि ते पटकन काय होतात? ब्रेक होतात. आणि ब्रेक झाले की H प्लस आयन्स रिलीज होतात. So as we going from top to bottom in the hydrides, okay, bond length increases and bond length increase झालं की acidic strength of hydride काय होते? increase होते. Okay, so order of acidity कशी भेटणार इथे? सर्वात स्ट्रॉंग ऍसिड काय असणार? HI. HI is stronger acid than HBr. HBr is stronger acid than HCl than HF. तर ही ऍसिडिटीची ऑर्डर असणार. मग प्रत्येक ग्रुपमध्ये सेमच असणार. Then second point is on thermal stability of hydrides. Okay, थर्मल स्टॅबिलिटी म्हणजे काय? एखादा कंपाऊंड डिकम्पोज करण्यासाठी जी हीट लागते ती काय असते? त्याची थर्मल स्टॅबिलिटी असते. आता बघा, HF कंपाऊंड जर आपण हीट केला तर काय भेटणार इथे? H2 भेटणार प्लस F2 भेटणार. HI कंपाऊंड आपण हीट केला तर इथे काय भेटणार आपल्याला? H2 प्लस I2 भेटणार. ओके, मग आता हा कंपाऊंड इथे डिकम्पोज करण्यासाठी एनर्जी कमी लागणार. म्हणजे आता सपोज इथे जर 100 डिग्री सेल्सिअस लागत असेल तर इथे डायरेक्ट किती लागणार आपल्याला? 1000 डिग्री सेल्सिअस लागणार. ओके, म्हणजे HF कंपाऊंडची थर्मल स्टॅबिलिटी जास्त आहे. तर का जास्त आहे? इथे बॉन्ड लेंथ कमी आहे. बॉन्ड लेंथ कमी असल्यामुळे हा बॉन्ड स्ट्रॉंग आहे आणि स्ट्रॉंग बॉन्ड ब्रेक करण्यासाठी एनर्जी पण जास्त लागते. सो HF हॅज हाय थर्मल स्टॅबिलिटी. सो टॉप टू बॉटम काय होते? बॉन्ड लेंथ इन्क्रीज होते. बॉन्ड लेंथ इन्क्रीज झालं की थर्मल स्टॅबिलिटी काय होते? डिक्रीज होते. सो थर्मल स्टॅबिलिटीचा जर सिक्वेन्स असेल तर तो कसा असणार? HF हॅज ग्रेटर थर्मल स्टॅबिलिटी दॅन HCl, दॅन HBr, दॅन HI. So as we going from top to bottom, bond length in hydride increases. As the bond length increases, thermal stability of hydrides decreases. Then नंतर बघा, boiling point of hydrides. बॉइलिंग पॉइंटचा सिक्वेन्स कसा असणार? किंवा क्वेश्चन येऊ शकतो, HF हॅज हाय बॉइलिंग पॉइंट दॅन HCl, एक्सप्लेन. तर ज्या कंपाऊंड मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट असतात त्या कंपाऊंडचे बॉइलिंग पॉइंट कसे असतात? जास्त असतात. ओके, कंपाऊंड हॅव्हिंग हायड्रोजन बॉन्डिंग हॅज हाय बॉइलिंग पॉइंट. मग हायड्रोजन बॉन्डिंग साठी कंडिशन काय असते? ज्या कंपाऊंड मध्ये हायड्रोजन फ्लोरीन बरोबर असेल, ऑक्सिजन बरोबर असेल किंवा नायट्रोजन बरोबर असेल, H4. ओके, तर असं जर कंडिशन असेल तर त्या कंपाऊंड मध्ये काय प्रेझेंट असणार? हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट असणार. आणि ऑलरेडी आपल्याला माहिती आहे ज्या कंपाऊंड मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट असतो त्यांचे बॉइलिंग पॉइंट जास्त असतात. ओके, आता मग इथे HF आहे, इथे काय आहे? HF. सो HF मध्ये काय प्रेझेंट असणार? हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट असणार. हायड्रोजन बॉन्डिंग. सो HF चा बॉइलिंग पॉइंट हाय असेल ऍज कम्पेअर टू अदर हायड्राइड्स. ओके, तर सिक्वेन्स बघा मग कसं असणार? या ऑल हायड्राइड्स मध्ये ह्याच्यामध्येच फक्त हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट असेल HF मध्ये. सो HF हॅज हायर बॉइलिंग पॉइंट. HF नंतर काय असेल? जर कंपाऊंड मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग नसेल तर मॉलिक्युलर वेट कन्सिडर करायचं. ओके, ऍज द मॉलिक्युलर वेट इन्क्रीजेस, मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस. मग या तीन कंपाऊंड मध्ये मॉलिक्युलर वेट कशाचा जास्त आहे? HI.
देन HBr अँड देन HCl. सो HF नंतर ऑर्डर काय असणार, HI असणार. HI नंतर काय भेटणार, HBr बॉलिंग पॉइंट अँड लास्ट काय असेल, HCl. ओके, तर ही झाली बॉलिंग पॉइंटची ऑर्डर. तर क्वेश्चन कसा विचारतात, HF हॅज हायर बॉलिंग पॉइंट दॅन HCl, एक्सप्लेन. रिझन काय सांगायचं, हायड्रोजन बॉन्डिंगचा रिझन सांगायचा. ओके, देन नेक्स्ट पॉइंट आहे फर्स्ट आयोनेशन एन्थाल्पीज ऑफ sulfur, chlorine, and neons. First ionization enthalpies of sulfur, chlorine, and neons are 1000. सल्फरची 1000 आहे, क्लोरीन साठी आहे 1256 आहे, निऑन साठी काय आहे 1520. म्हणजे इन्क्रीज झाले इकडे. ओके, सिंपल सांगायचं, इथे 16 ग्रुप असेल, 17 ग्रुप असेल आणि 18 ग्रुप असेल. इथे काय आहे, सल्फर, ऑक्सिजन, सल्फर, फ्लोरीन, क्लोरीन, नंतर इथे निऑन अँड अर्गॉन. ओके, सॉरी, इथे काय असणार आपलं हेलियम, हेलियम नंतर इथे काय असणार, निऑन असणार. ओके, मग आयोनायझेशन एन्थाल्पी लेफ्ट टू राईट पिरियोडिक टेबल मध्ये जर आपण गेलो तर साईज काय होते, डिक्रीज होते. म्हणजे सल्फर पासून इकडे निऑन कडे जाताना ॲटॉमिक साईज काय होते, डिक्रीज होते. सो ऍज द ॲटॉमिक साईज डिक्रीजेस, व्हॅल्यू ऑफ आयोनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीजेस. सिम्पल आहे. मग हे फक्त एक्सप्लेन करायचं. ऍज वी गोइंग फ्रॉम S to the Ne, atomic size decreases. As the atomic size decreases, ionization enthalpy decreases. तर एवढंच ह्याच्यामध्ये लिहायचं. नंतर सेकंड, 16 group element has low ionization enthalpies than 15 group element. हे एक आपल्याला एक्सप्लेन करायचं. तर 16 ग्रुप एलिमेंटचे आयोनायझेशन एन्थाल्पी कमी असतात ऍज कम्पेअर टू 15 ग्रुप एलिमेंट. मग 16 ग्रुप एलिमेंट्स मध्ये जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जर आपण घेतला तर कसं असतो, NS2Np4 असतो. अँड 15 ग्रुप एलिमेंट आहेत, 15 ग्रुप एलिमेंटचा जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन असतो NS2Np3 असतो. अल्टरनेटिव्हली हा क्वेश्चन कसा विचारतात, ऑक्सिजन हॅज लो आयोनायझेशन एन्थाल्पी देन नायट्रोजन, एक्सप्लेन, असा पण क्वेश्चन विचारतात इथे. ओके, देन मग इथे असं पण लिहू शकतो, ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर 8, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 1s2 2s2 2p4. ओके, नायट्रोजन ॲटॉमिक नंबर 7, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 1s2 2s2 अँड 2p3. ओके, आता इथे चेक करा, नायट्रोजनच्या पी मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 3 इलेक्ट्रॉन आहेत. ऑक्सिजनच्या पी मध्ये किती आहेत, 4 इलेक्ट्रॉन. पी मध्ये 3 बॉक्स असतात, 3 इलेक्ट्रॉन टाका इथे. ऑर्बिटल कशी आहे, हाफ फील्ड आहे. ओके, ऑर्बिटल इज सॉल्ट हाफ फील्ड. आणि हाफ फील्ड ऑर्बिटल हे मोर स्टेबल असतात. मोर स्टेबल ऑर्बिटल्स मधून इलेक्ट्रॉन काढायचं असेल तर एनर्जी पण कशी लागणार, जास्त लागणार. सो 16 group element has low ionization enthalpy than 15 group element because in 15 group element p orbital is half filled, so it requires more energy to remove the electron. Okay, तर 15 16 विचारतील किंवा नायट्रोजन ऑक्सिजन, दोन्ही क्वेश्चनचा एक्सप्लेनेशन सेम आहे. ओके, देन नेक्स्ट, बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी ऑफ फ्लोरीन इज लेस देन क्लोरीन, एक्सप्लेन. रिझनिंग साठी क्वेश्चन येऊ शकतो. तर ऍक्च्युअली इथे काय पाहिजे होता, फ्लोरीन आणि फ्लोरीन मध्ये बॉन्ड लेंथ कमी आहे, फ्लोरीनची साईज कमी आहे, राईट ना, आणि क्लोरीन मध्ये बॉन्ड लेंथ जास्त आहे, राईट. देन मग इथे हा बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी कशी पाहिजे होती, इथे हाय एनर्जी पाहिजे होती. ओके, आणि हा बॉन्ड ब्रेक करायचा असेल तर एनर्जी कशी लागणार, इथे लो एनर्जी. पण ऍक्च्युअल तसं नाहीये. इथे काय आहे, बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी ऑफ फ्लोरीन इज लेस, ओके, देन क्लोरीन. म्हणजे इथे हा बॉन्ड ब्रेक करायला कमी एनर्जी लागते आणि हा बॉन्ड ब्रेक करायला जास्त एनर्जी लागते. मग असं का होत असेल, बघा आता इथे फ्लोरीनचा जर आपण स्ट्रक्चर काढला, F', बॉन्ड लेंथ कमी आहे. ओके, मग इथे फ्लोरीन व्हॅलेन्स शेल्स मध्ये फ्लोरीनच्या किती इलेक्ट्रॉन असतात, 7 इलेक्ट्रॉन असतात. बॉन्डिंग मध्ये 1 इलेक्ट्रॉन इथे जाणार. ओके, म्हणजे 6 इलेक्ट्रॉन इथे प्रेझेंट आहेत. ओके, 1 2 3 4 5 अँड 6. इथे स्ट्रक्चर काढला तर हा असं स्ट्रक्चर भेटणार आपल्याला. 3 लोन पेअर असणार फ्लोरीन वरती. ओके, देन क्लोरीनचं स्ट्रक्चर काढा, Cl', इथे पण 3 लोन पेअर येणार. ओके, 3 लोन पेअर्स इथे पण येणार. मग इथे फ्लोरीन मध्ये काय होतो, इथे लोन पेअर मध्ये रिपल्शन होतो.
ओके, लोन पेअर्स मीन्स आउट इलेक्ट्रॉन, हे पण इलेक्ट्रॉन असतात, सेम चार्ज अँड सेम चार्ज. सेम चार्ज असेल तर रिपल्शन. ओके, इथे पण लोन पेअर रिपल्शन. मग फ्लोरीन मध्ये फ्लोरीनची साईज स्मॉल आहे, त्याच्यामुळे हे लोन पेअर एकदम क्लोज असतात. ओके, सो निगेटिव्ह निगेटिव्ह चार्ज मध्ये काय होतं, रिपल्शन होतं, अँड दिस रिपल्शन इज कॉल्ड आउट लोन पेअर रिपल्शन. फ्लोरीनची साईज लार्ज आहे, सो लोन पेअर्स आर अवे फ्रॉम इच अदर्स. लोन पेअर एकमेकांपासून दूर आहेत, सो त्याच्यामध्ये रिपल्शन कमी आहे. मग रिझन काय सांगणार, इन फ्लोरीन, फ्लोरीन हॅज स्मॉल ॲटॉमिक साईज आहे, त्याच्यामुळे बॉन्ड लेंथ कमी आहे. ओके, सो इन फ्लोरीन लोन पेअर रिपल्शन इज हाय ॲज कम्पेअर टू द क्लोरीन लोन पेअर. सो बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी ऑफ फ्लोरीन इज लेस दॅन क्लोरीन. म्हणजे लोन पेअरमुळे हे फ्लोरीन काय होतात, अवे फ्रॉम इच अदर पुश होतात, आणि बॉन्ड काय होतो, इझिली ब्रेक होतो. म्हणजे बॉन्ड ब्रेक करण्यासाठी आपल्याला कमी एनर्जी लागेल. सो फ्लोरीनची रिॲक्टिव्हिटी पण जास्त असते, कारण बॉन्ड त्याचे लगेच ब्रेक होतात आणि तो लगेच दुसऱ्या कंपाऊंड बरोबर रिॲक्ट होतो. देन ह्याच्यातला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हा पण आहे एक्झामसाठी, अॅनॉमलस प्रॉपर्टीज ऑफ ऑक्सिजन. त्याच्यावरती पण बरेच सारे क्वेश्चन्स आलेत. ओके, अॅनॉमलस प्रॉपर्टीज ऑफ ऑक्सिजन. व्हॉट इज मीन बाय अॅनॉमलस प्रॉपर्टीज? आता सपोज आपण ग्रुप घेतला, 16 ग्रुप एलिमेंट असेल तर ऑक्सिजन, सल्फर, एससी अँड टी हे एलिमेंट्स आहेत. ओके, देन हायड्राईड जर घेतले तरी ते काय असणार, H2O, H2S, H2SE अँड H2T हे हायड्राईड्स आहेत. हायड्राईड्स ऑलरेडी आपण बघितलेत. तर 16 ग्रुप एलिमेंट ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युनियम. ओके, आता आपल्याला माहितीये एकाच ग्रुपमध्ये जे एलिमेंट असतात त्यांचे प्रॉपर्टीज सेम असतात. एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप हॅज सेम प्रॉपर्टीज. पण इथे तसं नाही. ऑक्सिजनच्या प्रॉपर्टी डिफरंट आहेत आणि या खालच्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज डिफरंट आहेत. म्हणजे ऑक्सिजन जो ऑक्सिजन आहे तो बाकीच्या एलिमेंट सारख्या प्रॉपर्टी दाखवत नाहीत, अँड दिस प्रॉपर्टीज कॉल्ड आउट अॅनॉमलस प्रॉपर्टीज. ओके, मग आता फर्स्ट अॅनॉमलस प्रॉपर्टीज मध्ये काय दिलंय, ॲटॉमिसिटी. मग ॲटॉमिसिटी मध्ये काय लिहिणार, ऑक्सिजन इज प्रेझेंट इन डायटोमिक फॉर्म. डायटोमिक फॉर्म ऑक्सिजन असतो तो डायटोमिक फॉर्म मध्ये असतो, म्हणजे O2 च्या फॉर्म मध्ये असतो. ऑदर एलिमेंट एक्झिस्ट इन पॉलिएटोमिक फॉर्म. ऑदर एलिमेंट असतात ते काय असतात, पॉलिएटोमिक फॉर्म मध्ये असतात. पॉलिएटोमिक फॉर्म, सल्फर घेतला तर ऍसेट आपण लिहितो. ओके, मग हा एक पॉइंट लिहू शकतो आपण ऍटॉमिसिटीचा. ऑक्सिजन इज डायटोमिक फॉर्म, ऑक्सिजन इज other elements are present in polyatomic form, example acid. Okay, then magnetic properties. Okay, magnetic properties मध्ये O2 is paramagnetic. ऑक्सिजन हा पॅरामॅग्नेटिक आहे. पॅरामॅग्नेटिक कंपाऊंड हे कलर्ड कंपाऊंड असतात. म्हणजे ऑक्सिजनचा जर तुम्ही लिक्विड फॉर्म केला, ऑक्सिजन गॅसचा जर लिक्विड फॉर्म केला तर तो कलर असतो पेल ब्लू कलरचा लिक्विड फॉर्म होतो. सो ऑक्सिजन इज होल्ड पॅरामॅग्नेटिक. ऑदर एलिमेंट असतात ते डायमॅग्नेटिक असतात. ऑदर एलिमेंट्स आर डायमॅग्नेटिक. हे मॅग्नेटिक प्रॉपर्टी मध्ये ह्याचं. नंतर नेक्स्ट, ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट किती असते, -2. पेरॉक्साईड असेल तर -1 आणि OF2 बरोबर कंपाऊंड असेल तर +2 पण दाखवणार. सो ऑक्सिजनचे 3च ऑक्सिडेशन स्टेट असतात, -2, -1 अँड +2. पण बाकीचे जर एलिमेंट घेतले आपण तर ते -2 दाखवतात, +2 दाखवतात, +4 दाखवतात आणि +6 पण दाखवतात. फॉर एक्झाम्पल सल्फर घेतलं तर SF6 किती येणार इथे, +6. ऑक्सिडेशन स्टेट मध्ये काय घ्यायचं इथे, ऑक्सिजन शोज ओनली -1, -2 and +2 oxidation state, whereas other element shows -2, +2, +4 and +6 oxidation state. नंतर नेचर ऑफ हायड्राइड्स. नेचर ऑफ हायड्राइड्स, हे हायड्राइड्स तुम्ही कन्सिडर करू शकता. मग नेचर ऑफ हायड्राइड्स मध्ये काय पॉइंट्स तिथे लिहू शकता तुम्ही, H2O हॅज हाय बॉइलिंग पॉइंट. H2O चा बॉइलिंग पॉइंट कसं असणार, हाय असणार. H2O हॅज हाय बॉइलिंग पॉइंट ऍज कम्पेअर टू अदर हायड्राइड्स. हे जर ऑदर हायड्राइड्स कम्पेअर केले तर त्याच्यापेक्षा H2O चा बॉइलिंग पॉइंट जास्त असेल. रिझन काय, हायड्रोजन बॉन्डिंग. रिझन काय असणार इथे, हायड्रोजन बॉन्डिंग. देन सेकंड पॉइंट, H2O हॅज हाय थर्मल स्टॅबिलिटी. H2O हॅज हाय थर्मल स्टॅबिलिटी. रिझन इज हॉट, OH मध्ये बॉन्ड लेंथ कमी असणार, बॉन्ड ब्रेक करण्यासाठी एनर्जी जास्त लागणार. तर हे अॅनॉमलस प्रॉपर्टीज इम्पॉर्टंट आहेत. ओके, परत बघा अॅनॉमलस प्रॉपर्टीज फ्लोरीनचे पण आहेत, ते पण करायचे. ऑक्सिजन आणि फ्लोरीन दोन्हीचे अॅनॉमलस प्रॉपर्टीज करायचे.
Oxygen is present in diatomic form, other elements present in polyatomic form. Oxygen is paramagnetic, other elements are diamagnetic. Oxidation state of oxygen is hot, -2, +2 and -1. Other element ची oxidation state -2 to the +6 मध्ये असते. Okay. Then nature of hydrides, H2O form has high boiling point as compared to other hydrides. Okay. It is due to hot hydrogen bonding. H2 has high thermal stability as compared to other hydrides. Okay. आता suppose फ्लोरीनच्या एनॉमलस प्रॉपर्टीज जर आले, एनॉमलस प्रॉपर्टीज ऑफ फ्लोरीन, F2 च्या एनॉमलस प्रॉपर्टीज, तर इथे फ्लोरीन एक नंबरला, क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. एनॉमलस प्रॉपर्टीज मध्ये फर्स्ट प्रॉपर्टी काय लिहिणार, फ्लोरीन इज हायली रिएक्टिव्ह, हायली रिएक्टिव्ह ऍज कम्पेअर टू अदर हॅलोजन्स. फ्लोरीन हा कसा असतो, हायली रिएक्टिव्ह असतो. ओके, हायली रिएक्टिव्ह. ओके, फ्लोरीन इज हायली रिएक्टिव्ह. देन सेकंड पॉइंट इज व्हॉट, HF has high thermal stability. HF मध्ये बॉन्ड लेंथ कमी आहे. So HF has what, high thermal stability. Then HF has what, वीक ऍसिड असेल, बॉन्ड लेंथ कमी आहे. HF कसं असणार, वीक ऍसिड असणार. ओके, ऍज कम्पेअर टू अदर हायड्राइड्स, वीक ऍसिड. फ्लोरीन इज वीक ऍसिड. नंतर HFचाच आणखीन एक पॉइंट घेऊ शकता, HF has high boiling point. It is due to what, hydrogen bonding. हे हायड्राइड्स मध्ये आपण बघितलेले ऑलरेडी. ओके, HF has high boiling point. Reason is what, hydrogen bonding. नंतर फ्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट फक्त -1च असते, पण बाकीच्या हायड्रोजन जर आपण कन्सिडर केले तर -1, +3, +5 अँड +7 पर्यंत ऑक्सिडेशन स्टेट असते. ओके, तर हे पॉइंट फ्लोरीनच्या एनॉमलस प्रॉपर्टीज मध्ये तुम्ही घेऊ शकता. Fluorine is highly reactive as compared to other halogens. HF has high thermal stability as compared to other hydrides. Okay, other hydrides म्हणजे HCl, HBr and HI. नंतर सेकंड पॉइंट, HF is weak acid कारण बॉन्ड लेंथ कमी आहे. So HF is weak acid as compared to other hydrides. HF has high boiling point as compared to other hydrides. Fluorine has only -1 oxidation state. Okay, whereas other halogen has -1, +3, +5 and +7 oxidation state.